नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सौरभ राजेंद्र सोनवणे. मित्रांनो, आपण एक सीरीज राबवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रातल्या काही टॉपर्सशी बोलतोय. आपण याला जाणून-बुजून नाव टॉपर संवाद असं दिलेलं आहे. मित्रांनो, मी प्रत्येक नवीन व्यक्तीला जेव्हा भेटतोय, त्यांच्याशी जेव्हा मी बोलतोय, तेव्हा मला स्वतःलाच एक रिअलाईज होतंय, की लहानपणी मला माझी एक आजी स्टेटमेंट सांगायची, की जोपर्यंत दगडाला छन्नी आणि हातोड्याचे ते वार सहन नाही करावे लागले ना, तोपर्यंत तो दगड त्याला देव पण येत नाही. या सगळ्यांचा स्ट्रगल हा त्यांच्या लाईफमधला असा आहे, की तो त्यांना ते माणूस बनवतोय. त्यांना ते घडवतोय. बऱ्याच वेळेला मला स्वतःला देखील असं वाटतं, की मला जे विद्यार्थी प्रश्न विचारतात, ते त्यांची उत्तरं मी काय देऊ? त्यावेळी मी या सगळ्यांच्या स्ट्रगल विषयी त्यांना सांगत असतो, की "बाबा रे, तुम्ही आता कोरोना आलेला आहात, घरी बसलेला आहात, पण हे लोकं बघा, ह्यांच्यावरती तर काही अशी परिस्थिती उद्भवलेली होती, की त्यांना 2 वेळेचं जेवण सुद्धा मिळणं अशक्य होतं. आज आपण एका अशाच व्यक्तिमत्त्वाशी बोलणार आहे. मित्रांनो, आज मी तुम्हा समोर एक अशा व्यक्तीला घेऊन येतोय, की ज्यानं त्याच्या लाईफमध्ये या पदापर्यंत पोहोचण्यासाठी असंख्य खस्ता खाल्ल्यात. किरण बोराडे सर. ते लास्ट इयर पी-एस-आय पोलिस सब इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्ट झाले. त्यांच्याशी बोलत असताना माझ्या देखील अंगावरती काटा आलेला होता, की एखाद्या व्यक्तीला किती स्ट्रगल करावा लागतोय त्याच्या लाईफमध्ये. नमस्कार किरण सर आणि वेलकम टू अन नमस्कार. अकॅडमी. हो, थँक यू. सर सर्वात पहिल्यांदा मी जेव्हा तुमच्याशी आधी बोललेलो होतो, तेव्हा मला तुमचा स्ट्रगल कळालेला होता, की तुम्ही कोणकोणत्या परिस्थितीतनं बाहेर आलात. तर विद्यार्थी मला प्रश्न बरोबर. विचारतात, की आम्हाला 12वी ला कमी मार्क आहेत, आम्ही 10वी ला कमी मार्क आहेत, आम्ही तर इंजिनिअरिंगचे नाही, मग आम्ही पास होऊ का? याचं उत्तर काय असायला पाहिजे? हे ह्या ज्या गोष्टी सांगताय तुम्ही, म्हणजे हा पूर्ण भ्रम असतो एक एक प्रकारचा. जे पर्सेंटेज आपल्याला कमी जास्तचं प्रमाण. एम-पी-एस-सीमध्ये हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती पर्सेंटेजने पास झाले. तुमची अभ्यासाचं लेव्हल हे महत्त्वाचं असतं एम-पी-एस-सीमध्ये. सांगायचं झालं तर मलाही 10वी ला इंग्लिशमध्ये 35% म्हणजे काठावर पास आहे. इंग्लिशला 35 मार्क आहे. त्याच्यानंतर 12वी ला 48% आहे आणि डिग्रीला मला 6 वर्ष लागलेली कंप्लीट होण्यासाठी. म्हणजे एक प्रकारचं भ्रम असतं, बाकी काहीही नसतं. तो मनातून फक्त एक काढून टाकायला पाहिजे. बापरे! तर डिग्रीला 6 वर्ष लागली आणि ते देखील तुम्ही कंटिन्यू करत इथपर्यंत पोहोचलात. जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत होतात, तेव्हा तुमच्या मनात हा क्वेशन मार्क यायचा का? नाही मी डिग्री नंतर म्हणजे तयारी सुरू केली. डिग्री माझी 2014 ला डिग्री झालेली. बापरे! बापरे! ग्रेट. डिग्री नंतरच केले म्हणजे जॉब करत होतो. डिग्री हां, नंतरही 1 वर्षानंतर. डिग्री नंतरही 1 जवळपास वर्षानंतर. 3-4 वर्ष हो, 3-4 वर्ष जॉबच केलेला आहे. बापरे! आणि सर मग ते जॉब करत अभ्यास करणं, बरीच मुलं म्हणतात, की ही तारेवरची कसरत असते. ती तुम्ही कशी काय केली मग? जॉब नंतरही वेळ भेटतो. तुमची इच्छाशक्ती पाहिजे फक्त. माणूस कितीही थकला तरी तुमची इच्छाशक्ती जर असेल, तर तुम्ही पूर्ण करू शकता. ग्रेट. सर म्हणजे जॉब पी-एस करूनही अभ्यास होतो. अच्छा. सर पी-एस-आय कसं काय वळलात तुम्ही इकडे? नेमकं काय असं घडलं होतं वेगळं, की जे तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळालात? सुरुवात म्हणजे मी एक सेंटरला जॉब करायचो. कॉल सेंटरमध्ये. तिथं म्हणजे नाईट शिफ्टमध्ये जॉब करायचो. तिथं काही कारणास्तव नाईट शिफ्टच बंद करून टाकली आणि आम्हाला म्हणजे जॉबवरून काढून टाकलं. त्यानंतर घरी आल्यानंतर हा विचार केला, की आपण काय करायचं? एका मित्राने सांगितलं. म्हणजे त्यानेच माझा फॉर्म भरला. तो फॉर्म होता एम-आय-डी-सी शिपाईचा. सुरुवात म्हणजे शिपाईपासूनच झाली. आणि मला सुरुवातीला 12 मार्क आले. 100 पैकी 12 मार्क आले आणि एक अशी वेगळीच आवड निर्माण झाली, की आपण एक म्हणजे एक इंटरेस्ट कसा आवड आली त्या क्षेत्रामध्ये.
मग त्यानंतर म्हटलं आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. 2015 डिसेंबरपासून 2015 ची तयारी म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरू करताना म्हणजे माझ्याकडे सर्वात प्रथम पुस्तकही नव्हते. कोणताही क्लास लावायला घरून पैसेही नव्हते. त्यामुळं एक मित्राने मला सुचवलं, की शासकीय ग्रंथालय म्हणून आहे तिथं औरंगाबादमध्ये. तुम्ही तिथं जाऊ शकता. तिथं सर्व पुस्तकं वगैरे फ्रीमध्ये उपलब्ध होतात. मी म्हणजे सुरुवात केली तिथं जाण्याचा. प्रवास माहिती नव्हता मला काय वाचायचंय, काय नाही. मी प्रत्येक पुस्तक वाचून काढलेली. इतिहास, कोणता विषयाचं कोणतंही पुस्तक वाचलेलं. अशा प्रकारे सुरुवात झाली माझी. बापरे! आणि सर मग तो जॉब सोडावा लागलेला होता आणि मग सगळी पैशांची चणचण तुम्ही कसं काय सगळं मॅनेज केलं? पैशाची मी नंतर काही दिवसानंतर म्हणजे मध्ये मध्यंतरी आहे ना, जे केटरिंगचे जॉब असतात, ते बापरे! जॉबही करायचो. केटरिंगचा त्यामध्ये काही जॉब. तो सीझनल जॉब असतो, म्हणजे नेहमी जॉब नसतो तो. जे हां. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच जास्त सीझनमध्ये चालतो तेव्हाच ते जॉब करता येतो. म्हणजे असं पर्मनंट नसतो. जेव्हा ऑर्डर असेल तेव्हा तो जॉब करता येतो. तर बापरे! मग कधी-कधी तिथे जॉबला जायचो. मग तिथून काही पैसे वगैरे मिळायचे. त्यातून काही पुस्तकं वगैरे घ्यायचो. आणि तसंच मित्रांनीही मदत केलेली. काही मित्रही माझा फॉर्म माझे मित्रच भरायचे. माझा एक जवळचा मित्र होता, तोच माझा फॉर्म भरायचा. कोणत्याही एक्झामचे आलं तर तो स्वतः फॉर्म भरायचा. बापरे! तर त्याला तुमच्यावरती हा विश्वास कसा काय होता, की नाही तुम्ही करू शकाल म्हणून? नेमकं तो असा वेगळा स्पार्क हा तुमच्यामध्ये त्याला काय वेगळं दिसलं होतं? तुम्ही त्याला कधी विचारलं का? आणि त्याची ही तुमच्यासाठीची ही सगळी मेहनत आणि त्याला आत्ता तुम्ही तशा दृष्टीनं काय बघतात त्या मित्राच्या मदतीला? कारण बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षांच्या जगात मी बघतो पुण्या-मुंबईमध्ये स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी हे मित्र-मैत्रिणी सापडवतात आणि कदाचित मग त्याच्यातनं काही वेगळंच घडत असतं. पण त्यात तुमच्या हो. मित्रानं तुमच्यात वेगळं काय बघितलं आणि ते तुम्ही कसं सिद्ध केलं आणि आज तुम्हाला त्याच्याविषयी कसं वाटतं? मला म्हणजे त्याचा माझ्यावर विश्वासच होता एक प्रकारे. म्हणजे मी जसा अभ्यास करायचो, मी इतका प्रामाणिकपणाने अभ्यास करायचो. मोबाईल जरी असला, मोबाईलला मी अभ्यासाच्या मध्ये हात सुद्धाही लावत नव्हतो. मोबाईल साइडलाच राहायचा. प्री मेन्सपर्यंत माझा मोबाईल मी साइडला ठेवायचो. जेव्हा रात्रीच्याच वेळी एखाद्या वेळेस बोलायचो. मी सगळंच कॉन्टॅक्ट बंद केलेला होता. त्याला एक असा विश्वास होता, की म्हणजे मी एक प्रामाणिकपणे अभ्यास करायचो. अभ्यासाच्या मध्ये कोणतीही गोष्ट येऊ देत नव्हतो. त्यालाही वाटायचं, की करू शकतोय. त्यामुळे तो मला प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक फॉर्म तोच भरायचा. प्रत्येक वेळेस त्यांनीच फॉर्म भरलेले माझे. माझं मी प्रत्येक फॉर्म भरलेले त्यात शिपाईचा असो, आरोग्य सेवक पासून ते राज्यसेवापर्यंत. म्हणजे प्रत्येक फॉर्म भरलेले आणि त्याचा खूप मोठा वाटा आहे माझ्या यशामध्ये. ग्रेट, ग्रेट सर. तर याच्या सगळ्यांमध्ये मला एक भावनिक मुद्दा जाणून घ्यायचा होता. हो, घरच्यांचं या सगळ्या हो. बाबतीमध्ये कॉन्ट्रिब्युशन कसं वेगळं होतं? घरच्यांचं म्हणजे आईला वाटायचंच, की होईल म्हणून. म्हणजे मी जेव्हा एक्झाम द्यायचो ना, आईला काय वाटायचं, की ही एक्झाम पास होऊन जाईल. ही एक्झाम पास होऊन जाईल. जवळपास अशा 40-50 तरी एक्झाम झाल्या असेल, या सरळ सेवाच्या धरून. आईला प्रत्येक वेळेस वाटायचं, की याच्यात तरी होईल, याच्यात तरी होईल. म्हणजे सपोर्ट होता. पण एक असा प्रश्न पण राहायचा मनात, की होईन का नाही, होईन का नाही? आणि एक 2016 ची पी-एस-आय प्री 1 मार्काने गेली होती. आई पण खूप रडली होती, की म्हणजे एक आणि तोच एक असा इमोशन आपल्याला अजून अभ्यास करायला लावतो. खरंय सर. त्यामुळे त्यांचा वाटा खूप मोलाचा आहे. नेहमी मला सपोर्ट केला. आईनी 3 बहिणी मला, आई-वडील सर्वांनीच सपोर्ट राहिलेला आहे ग्रेट सर. आणि सर्व ग्रेट. मित्रांचा परिवार हो. ग्रेट सर. सर मला एक विद्यार्थिनीनं प्रश्न विचारलेला होता, की "सर मी पी-एस-आयचा प्रिपरेशन तर करते, पण महिलांसाठी हो. पी-एस-आयचा हा जॉब
हा कशा पद्धतीचा आहे आणि त्याच्यामध्ये महिलांसाठी हे पोलीस खातं आहे का? नक्कीच आहे. कारण की आताचे जे क्राईम घडतात, ते महिलाविषयी बरेच क्राईम घडतात. जे छेडछाड झाले किंवा रेप झाले, अशा प्रकारचे क्राईम घडतात. त्यासाठी महिला अधिकारी गरजेचे आहेत. महिला आजच्या ज्या पोलीस अधिकारी महिला आहेत, त्या पुरुषांच्या खांद्यासोबत खांदा लावून आज म्हणजे खूप हे करत आहे, खूप प्रगती करत आहे. त्यामुळे ग्रेट, महिलांसाठी खरंच सुरक्षित जॉब आहे हा. ग्रेट, आणि ग्रेट, यातून बरेच काही त्या सामाजिक कार्यही करू शकतात. महिलांसाठी विशेष करू शकतात. ग्रेट. तर मी विद्यार्थ्यांच्या कडनं काही प्रश्न आणलेले होते तुमच्यासाठी. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, की सर या प्रिपरेशनच्या डेजमध्ये नेमकं विद्यार्थी हो, बऱ्याच वेळेला कंबाईनचा फॉर्म भर, राज्यसेवेचा फॉर्म भर, हा फॉर्म भर, तो फॉर्म भर असं करत असतात. हे हो, सर्व करत असताना हो. ह्याच्यामध्ये असा तो मध्यबिंदू काय असला पाहिजे, की दॅट इज की माझ्या ह्या प्रिपरेशनचे हे पार्ट आहे, हे तरी माझे बेसिक झाले पाहिजे आणि म्हणजे माझी प्रिलिम्स तरी निघू शकेल. बऱ्याच वेळेला आता कोरोनामुळे असं होणारच आहे, की एका रविवारी एक प्रिलिम्स असेल आणि कदाचित कंबाईनची दुसरी प्रिलिम्स लगेच दुसऱ्या रविवारी असेल. तर असं सुवर्ण मध्य नक्की. काय असेल प्रिलिम्ससाठी, की जो त्यांनी केला पाहिजे? तुम्ही जर सिलेबस बघितला राज्यसेवा आणि कंबाईनचा जवळपास जीएसचा सेमच आहे. एक्स्ट्रा जे विषय येतात प्राचीन इतिहास, पर्यावरण वगैरे. तर जीएसवर जास्त फोकस ठेवायला पाहिजे आणि जे विशेष राज्यसेवा करतात, त्यांचं सीसॅटला रोज 2 तास तरी कमीत कमी एक प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे. त्यात तुमचं कव्हर होऊ शकतं. ओके, म्हणजे जीएस चांगला स्ट्रॉंग करू शकता तुम्ही. ओके. तर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की पी-एस-आय लॉमध्ये त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम येत असतात. काही एखादी बुक तुम्ही सजेस्ट करू शकाल का? हो, नक्कीच. मी पी-एस-आयचं म्हणजे कायद्यासाठी एक पुस्तक वापरलं होतं किशोर लवटे म्हणून. किशोर लवटे आहे किंवा पाटील सरांचं आहे. या दोन्हीतून कोणतंही बुक म्हणजे बेस्ट पुस्तक आहे. त्यातून तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर होतो. कायद्याचा पूर्णही आणि सोबत एक आनंद पब्लिकेशनचा प्रश्नसंच आहे, कायदा प्रश्नसंच म्हणून. हे दोन्ही जरी तुम्ही प्रिफर केले, तुम्हाला कायद्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ग्रेट. कुठलाही क्लास न लावता. वाह! तर एक अजून देखील मला तुम्हाला विचारायचं होतं. पी-एस-आय फिजिकलची प्रिपरेशन करत असताना बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येत असतात. तर हो. ह्याच्यामध्ये अ, नेमकं अप्रोच कसा असला पाहिजे आणि त्याला दिवसातला किती वेळ दिला पाहिजे? जर समजा एखादा विद्यार्थी हा राज्यसेवेची पण प्रिपरेशन करतोय, कंबाईनची पण प्रिपरेशन करतोय, तर मी तुमच्याशी पण बोलत असताना आपल्याला हे एक आपल्या डिस्कशनचा पार्ट होता, की तुमची देखील फिजिकल होती आणि राज्यसेवा होती. त्यावेळेला हा सुवर्ण मध्य हो. कसा काय गाठला पाहिजे? फिजिकल असं असतं, जेव्हा तुम्ही फिजिकल करता ना, तेव्हा तुम्हाला रेस्ट गरजेचीच असते. सकाळचं जर फिजिकल केलं, तुम्हाला दुपारी झोप येणार म्हणजे येणारच. त्याच्यामुळं झोप घेऊन जर अभ्यास होऊ शकत असेल, जास्त वेळ देऊ शकत असेल, तर करू शकता. पण झोप गरजेची आहे. जर तुम्ही ग्राउंड करताय, फिजिकल करताय, त्यासाठी झोप गरजेचं आहे, तुमचं डायट गरजेचं आहे आणि तुमची प्रॅक्टिस गरजेची आहे. या तिन्ही गोष्टी गरजेच्या असतात, जेव्हा पी-एस-आयचं फिजिकल करतात. ओके, तर सोबत अभ्यास करू शकता समजा. ओके. तर प्रिलिम्ससाठी असं वेगळं काय सांगाल? कारण आता प्रिलिम्ससाठी वेळ खूप जास्त भेटलेला आहे विद्यार्थ्यांना आणि त्याच्यामुळे हो, कॉम्पिटिशन पण तेवढी टफ असू शकणार आहे. तर प्रिलिम्ससाठी अशी हो. वेगळी काही गुरुकिल्ली सांगू शकाल का तुम्ही? प्रिलियमसाठी एक म्हणजे माझ्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही दिवसातून रोज 100 प्रश्न सोडवायला पाहिजे. रोज 100 प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण तुमच्या भाषेत करायचं. सुरुवातीला आयोगाच्याच प्रश्नपत्रिका घ्यायच्या. पूर्णपणे पाठ करून टाकायच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका. प्रत्येक उत्तर पाठ झालं पाहिजे. त्यानंतर एक सेपरेट रजिस्टर बनवायचं. त्याच्यामध्ये विश्लेषण जे रेडीमेड विश्लेषण न घेता तुमचं स्वतःचं विश्लेषण करायचं. पुस्तकातून पाहून तुम्ही लिहायचं. त्यामुळे काय होतं, आपल्याला एक सराव होऊन जातो आयोगाच्या प्रश्नाचा. नेमका आयोगाच्या प्रश्नाचा ट्रेंड कसा असतो आणि जवळपास 40% जे जे प्रश्न आहेत ते रिपीटच होतात. जर तुम्ही
पूर्व मुख्य परीक्षेचे जर पूर्ण प्रश्नपत्रिका जर सोडवल्या, तुम्हाला 40% प्रश्न रिपीट दिसतील. बापरे! म्हणजे 100 पैकी 40 मार्काचे त्या रिलेटेड किंवा त्या संदर्भातच प्रश्न राहतात. तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका आताही पाहू शकता. ग्रेट. तर माझं एवढंच म्हणणं राहील, की तुम्ही प्री जर पास होण्यासाठी कमीत कमी रोजचे 100 प्रश्न सोडवायचे आणि त्याचं विश्लेषण स्वतःच्या भाषेत लिहून काढायचं. ओके. तर मेन्ससाठी काही बुक लिस्ट किंवा अशी काही तुम्ही की सांगू शकाल का, की जी मेन्ससाठी करणं गरजेचं आहे, खास करून भाषांच्या अभ्यासासाठी? भाषांच्या अभ्यासासाठी मराठी व्याकरण जे 2 पुस्तकं मधून प्रिफर 2 बेस्ट पुस्तक आहे. एक आहे मोरा वाळंबे आणि दुसरं बाळासाहेब शिंदे. दोन्ही परफेक्ट करून टाकायचे. म्हणजे बाळासाहेब शिंदे प्रश्न खूप आहेत. ते आपण सराव करू शकतो. आणि दुसरं इंग्लिश ग्रामरसाठी पालन सुरी किंवा बाळासाहेब शिंदे किंवा शेखचंही पुस्तक वापरू शकतो, शेख सरांचं. चालेल. तर मी माझ्या डिस्कशनच्या अगदी शेवटाकडे येतो आणि तुम्हाला एक छोटासा प्रश्न असा विचारतो सर, या सगळ्या जर्नीमध्ये तो हो. असा कोणता क्षण होता, की जो तुम्हाला परत-परत इन्स्पायर करतोय आणि जो तुम्हाला परत-परत सांगतोय, की ही स्ट्रगल माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि हा तो टर्निंग पॉइंट होता आणि ही ती वेळ होती, की जिनं मला वेगळं बनवलं? एक क्षण सांगतो. म्हणजे माझी आई काही नातेवाईकांसोबत चालली होती. त्यांचे जे मुलं वगैरे ते चांगल्या पदावर होते किंवा म्हणजे चांगली तयारी करत होते. तर त्यांची जेव्हा चर्चा झाली, माझा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनिअर आहे, म्हणजे चांगलं हे करतोय. तेव्हा मला माझी आई घरी येऊन बोलली होती, की "बाळा," म्हणे, "ते सगळेजण म्हणतात, की माझा मुलगा डॉक्टर आहे. मला खूप रडू येतं, की माझा मुलगा काहीच करत नाही." म्हणजे असं तो टर्निंग पॉइंट आईने आई जेव्हा माझा रिझल्ट आलता ना, आईने ते शब्द बोलून दाखवले. माझ्या स्वतःच्या ते अंगावरती म्हणजे आत्ता ऐकताना काटा आलेला आहे सर. हो, म्हणजे रिझल्टच्या दिवशी आई खूप रडली होती. म्हणजे करून दाखवलं, की मी त्या दिवशी त्या नातेवाईकांना काही बोलू शकले नाही. पण आज बोलू शकतो. ग्रेट. खूप असा छान तो सर. प्रसंग. खूप छान सर. थँक यू सो मच. तुम्ही आमच्याशी दिलखुलास गप्पा केल्यात. आमच्या विद्यार्थ्यांना हो, तुमची थँक मदत परत-परत लागतच असणार आहे आणि मी तुमच्याशी परत-परत संपर्क साधतच असणार आहे. जर त्यांचे काही क्वेशन्स असले, तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन. नमस्कार मित्रांनो. नक्कीच करा. तुमच्याही डोक्यात जर काही प्रश्न असतील, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली सुचवा. नक्कीच पुढच्या इंटरव्ह्यूजमध्ये आम्ही ते प्रश्न ही आमच्या टॉपर्सच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू. मी सौरभ सोनवणे. मी अनअकॅडमी प्लस एज्युकेटर आहे. आपली 1 तारखेपासून नव्यानं बॅच सुरू होते. मित्रांनो, तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये माझ्या प्रोफाईलची लिंक मिळेल. त्यावरती क्लिक करून मला फॉलो करायला विसरू नका. आपण असेच सत्र परत बघणार आहोत. थँक यू. थँक यू सो मच.